नमस्कार प्रेक्षकांनो, सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर भारत पेट्रोलियममध्ये विविध पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, म्हणजेच BPCL मध्ये। तर याबद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर पदाचे नाव आणि तपशील। तर पद क्रमांक पहिले आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, दुसरे पद आहे असोसिएट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, तिसरे आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंग, चौथे आहे असोसिएट एक्झिक्युटिव्ह क्वालिटी अश्युरन्स, पाचवे आहे सेक्रेटरी BPCL। तर याच्यासाठी पदसंख्या ह्या दिलेल्या नाहीयेत। तर आता आपण याच्यासाठी असणारे शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत। तर जनरल OBC यांना 60% गुणासह, तर SC ST PWD यांना 55% गुणासह। तर पहिल्या पदासाठी इंजिनिअरिंग डिप्लोमा, तेही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल आणि केमिकल यामध्ये लागणार आहे व त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभवही लागणार आहे। तर पद क्रमांक 2 साठी BE BTech BSc इंजिनिअरिंग मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, केमिकल व त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभवही लागणार आहे। तर पद क्रमांक 3 साठी 60% गुणासह पदवीधर, इंटर CA इंटर CMA प्लस पदवी, त्याचबरोबर 5 वर्षाचा अनुभवही लागणार आहे। तर चौथ्या पदासाठी MSc तेही केमिस्ट्री तसेच प्लस स्पेशलायझेशन इन ऑर्गॅनिक तसेच फिजिक्स इन ऑर्गॅनिक ॲनालिटिकल केमिस्ट्री, त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभवही लागणार आहे। तर पाचव्या पदासाठी 60% गुणासह पदवीधर, 10वी व 12वीत 60% गुण व 5 वर्षाचा अनुभवही लागणार आहे। तर वयाची अट आता आपण पाहणार आहोत। तर 1 मे 2025 रोजी SC ST ना 5 वर्षे सूट, तर OBC यांना 3 वर्षाची सूट राहणार आहे। तर पद क्रमांक 1, 2, 4 आणि 5 यांना 32 वर्षापर्यंत वयाची अट राहणार आहे। तर पद क्रमांक 3 ला 30 ते 35 वर्षे ही वयाची अट राहणार आहे। तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे। तर आता आपण याच्यासाठी असणारी फी पाहणार आहोत। तर जनरल OBC EWS यांना 1180 रुपये, तर SC ST PWD यांना फी नसणार आहे। तर महत्त्वाची तारीख, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 जून 2025 ही राहणार आहे। तर त्याचबरोबर ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची सुरुवातीची तारीख ही 28 मे 2025 ही राहणार आहे। तर आता आपण अर्ज प्रक्रिया पाहणार आहोत। तर ऑनलाईन अर्ज हा 28 मे ते 27 जून 2025 रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारले जातील आणि इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही। इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचल्यानंतर फक्त नोकरीच्या संधीवर ऑनलाईन अर्ज करावेत अशी विनंती आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी कृपया खालील नमूद केलेले चरणांचे अनुसरण करा। तर पायरी पहिली, तर अर्जदारांनी पदाच्या आवश्यकता आणि जाहिरातीतील नमूद केलेल्या इतर अटी पूर्ण केल्या पाहिजेत। अर्ज करण्यापूर्वी त्यांना त्यावर स्वतःचे समाधान करण्याचा सल्ला दिला जातो। पात्रतेबद्दल सल्ला मागण्याची कोणतीही चौकशी स्वीकारली जाणार नाही। पायरी नंबर 2, अर्जदारांना खालील कागदपत्रांच्या सुवाच्य स्कॅन केलेल्या प्रती तयार ठेवाव्यात आणि त्या नियुक्ती केलेल्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज फॉर्म मध्ये अपलोड कराव्यात असा सल्ला देण्यात येत आहे। त्यामध्ये पहिले आहे जन्मतारखेचा पुरावा, म्हणजे 10वी 12वी उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच जन्मतारीख प्रमाणपत्र। दुसरे शैक्षणिक पात्रतेचा पुरावा, सर्वोच्च संबंधी पदवी, डिप्लोमाशी संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत। उमेदवारांना अशी पदवी किंवा डिप्लोमा यशस्वीरित्या उत्तीर्ण केलेला असावा। वरील विभागात नमूद केल्याप्रमाणे अशा पदवी किंवा डिप्लोमा नंतर संबंधित कामाचा अनुभव असावा। कोणत्याही प्रोफाईलसाठी पात्र ठरण्यासाठी पदवी किंवा पदविका प्रमाणपत्रासह एकत्रित मार्कशीट अपलोड करणे अनिवार्य आहे। तर दुसरे आहे सेवा प्रमाणपत्र, कार्य अनुभव प्रमाणपत्र, ज्यामध्ये स्पष्टपणे दर्शवलेले आहे। तर तिसऱ्या मधले पहिले आहे कर्मचाऱ्यांची माहिती दर्शवित आहे। दुसरे आहे नोकरीचे स्वरूप, पूर्ण वेळ, अर्धवेळ। तिसरे आहे कामाचा तपशीलवार स्वरूप। चौथे आहे सध्याचा मूळ पगार आणि CTC। कामाचा अनुभव, सेवा प्रमाणपत्र संस्थेला लेटर हेडवर असणे आवश्यक आहे आणि त्यावर अशा संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधित्व, स्वाक्षरी किंवा शिक्का मारलेला असावा। उमेदवारांच्या अर्जात नमूद केलेल्या प्रत्येक संस्थेसाठी असा कामाचा अनुभव सेवा प्रमाणपत्र आवश्यकतेने प्रदान केले पाहिजे। जर कामाचा अनुभव सेवा प्रमाणपत्रात वरीलपैकी कोणतीही डेटा नसेल तर उमेदवारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे BPCL अंतिम निर्णय घेण्यात स्वतंत्र असेल। चौथे संबंधित श्रेणी, जात प्रमाणपत्र, अनुसूचित जाती जमाती, OBC नॉन क्रिमिलेअर, EWS PWD माजी सैनिकांसाठी लागू भारत सरकारच्या अंतर्गत पदांवर नियुक्तीसाठी जारी केलेले
5वे अलीकडील रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो एप्रिल 2025 पेक्षा जुना नाही। 6वे स्वाक्षरी स्कॅन केलेली प्रत मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही। 7वे त्यांच्या सध्याच्या संस्थेतील नवीनतम 3 पगार स्लिप एकाच PDF फाईलमध्ये एकत्रितपणे स्कॅन केल्या आहेत। मूळ कागदपत्रांमध्ये आणि ऑनलाईन अर्जात सादर केलेल्या माहितीमध्ये नाव, पात्रता, अनुभव इत्यादींमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर अपात्रता लागू शकते। पायरी क्रमांक 3 अर्ज नोंदणी। उमेदवारांनी BPCL वेबसाईटवर जावे आणि अर्ज ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करावे। यामुळे एक नवीन स्क्रीन उघडेल। अर्ज नोंदणी करण्यासाठी नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा, हा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल ID प्रविष्ट करा। सिस्टमद्वारे एक तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जाईल आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल। उमेदवारांनी त्याच्या तात्पुरत्या नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड लिहून ठेवावा। तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शवणारा ईमेल आणि SMS देखील पाठवला जाईल। जर उमेदवार एकाच वेळी अर्ज भरू शकत नसेल तर तो सेव्ह अँड नेक्स्ट टॅब निवडून आधीच प्रविष्ट केलेला डेटा सेव्ह करू शकतो। ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना सेव्ह अँड नेक्स्ट सुविधेचा वापर करून ऑनलाईन अर्ज फॉर्ममधील तपशिलांची पडताळणी करावी आणि आवश्यक असल्यास त्यात सुधारणा करावी असा सल्ला देण्यात येत आहे। दृष्टीहीन उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अंतिम अर्ज सादर करण्यापूर्वी तपशील बरोबर आहे याची खात्री करण्याची पडताळणी करावी। उमेदवारांना ऑनलाईन अर्जात भरलेले तपशील काळजीपूर्वक भरण्याचा आणि पडताळण्याचा सल्ला देण्यात येत आहे, कारण पूर्ण नोंदणी बटनावर क्लिक केल्यानंतर कोणताही बदल शक्य होणार नाही। उमेदवाराने किंवा त्यांच्या वडिलांचे, पतीचे नाव इत्यादीचे स्पेलिंग अर्जात प्रमाणपत्रे, गुणपत्रे किंवा ओळखपत्रिकेत दिसेल तसेच बरोबर लिहिले पाहिजे। कोणताही बदल आढळल्यास उमेदवारी अपात्र ठरू शकते। तुमच्या तपशिलांची पडताळणी करा आणि जतन करा आणि पुढे जा बटनावर क्लिक करून तुमचे तपशील सत्यापित करा आणि तुमचा अर्ज जतन करा। उमेदवार छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅनिंग आणि अपलोड करण्यासाठी मार्गदर्शन तत्वांमध्ये दिलेल्या तपशिलानुसार फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करू शकतात। उमेदवार अर्जाच्या इतर तपशिलांमध्ये भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात। नोंदणी पूर्ण करण्यापूर्वी संपूर्ण अर्ज फॉर्मचे पूर्वावलोकन आणि पडताळणी करण्यासाठी पूर्वावलोकन टॅबवर क्लिक करा। आवश्यक असल्यास तपशिलांमध्ये बदल करा आणि तुम्ही भरलेला फोटो, अपलोड केलेली स्वाक्षरी आणि इतर तपशील बरोबर आहेत की नाही याची पडताळणी केल्यानंतरच आणि खात्री केल्यानंतर नोंदणी पूर्ण करा आणि क्लिक करा। पेमेंट टॅबवर क्लिक करा आणि पेमेंटसाठी पुढे जा। सबमिट बटनावर क्लिक करा। पायरी 4 अर्ज शुल्क। सर्व पदांसाठी अर्ज शुल्क लागू आहे। SC, ST आणि PWD उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट आहे। तर आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत। त्यामध्ये पहिले आहे फक्त भारतीय नागरिकांनाच अर्ज करता येणार आहे। दुसरे आहे पात्रता आणि वयाची अंतिम गणना ही 1 मे 2025 तारखेपर्यंत केली जाईल। तिसरा पात्रता असलेले शिक्षण कोर्सेस AICTE किंवा UGC मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था यांच्याकडून झालेले असावे। जर कोर्स स्वायत्त संस्थेकडून केला असेल तर तो AIU/UGC/AICTE यांच्या मान्यतेनुसार संबंधित कोर्स सारखाच असावा। चौथे गुणांची टक्केवारी सर्व विषयातील सर्व सेमिस्टर आणि वर्षातील मिळालेल्या एकूण गुणांवरून काढली जाईल। टक्केवारीमध्ये कोणताही अंदाज किंवा पूर्णांक म्हणजेच राऊंड ऑफ वापरू नये। पाचवे CGPA किंवा OGPA किंवा लेटर ग्रेड असेल तरीही अर्जात त्यांची टक्केवारी दिली पाहिजे आणि ती टक्केवारी विद्यापीठ किंवा संस्थेने दिलेल्या नियमानुसार असावी। त्यासाठी प्रमाणपत्र देखील घ्यावे लागेल जे निवड झाली तरी दाखवावे लागेल। 6वे फक्त पात्रता पदवी मिळाल्यानंतरच अनुभव ग्राह्य धरला जाईल। शिकत असताना केलेले प्रकल्प किंवा प्रशिक्षण किंवा इंटर्नशिप अनुभव म्हणून धरले जाणार नाही। 7वे ऑनलाईन अर्जात दिलेली माहिती अंतिम असेल, नंतर काहीही बदल करता येणार नाही। त्यामुळे अर्ज भरताना सर्व माहिती नीट तपासून अचूक भरा। एकदा अर्ज सबमिट केला त्यात बदल शक्य होणार नाही। 8वे जर उमेदवार अटक झाला असेल किंवा गुन्हा दाखल झाला असेल, दोषी ठरवला गेला असेल तर लोकसेवा आयोगाने अपात्र ठरवले असेल तर ही माहिती स्पष्टपणे अर्जात द्यावी लागेल। 9वे जर संगणक आधारित परीक्षा झाली आणि त्यात शॉर्ट लिस्टिंगमध्ये झाले तरी मुलाखतीसाठी निवड ही खात्रीशीर नाही। महामंडळाकडे अंतिम अधिकार आहे की कुणाला मुलाखतीसाठी बोलवायचे। 10वे या जाहिराती संदर्भित
परिशिष्ट म्हणजे जोडपत्रक किंवा अतिरिक्त माहिती आमच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे। तर भरती प्रक्रियेतील सर्व अपडेट BPCLच्या अधिकृत वेबसाईटवरील करिअर पेजवर म्हणजेच www.bhartiyapetroleum.in/only दिले जातील। सर्व उमेदवारांनी विनंती आहे की त्यांनी वेळोवेळी या पेजवर भेट देऊन माहिती तपासावी। 11वे भरती प्रक्रियेदरम्यान BPCL मधील कोणत्याही अधिकाऱ्याशी वैयक्तिकरित्या संपर्क साधणे टाळावे, फक्त आवश्यक असल्यास संपर्क करावा। 12वे ईमेलद्वारे संपर्क। निवड प्रक्रियेबाबत सर्व संपर्क ईमेलद्वारे केला जाईल। जर उमेदवाराने चुकीची मेल ID दिला असेल किंवा त्याने मेल वेळेत पाहिला नाही तर याची जबाबदारी BPCL घेणार नाही। 13वे पात्रता व निकष। केवळ जाहिरातीत नमूद केलेल्या शाखा आणि विषयांच्या उमेदवारांनाच पात्र मानले जाईल। इतर कोणत्याही शाखेत उमेदवार किंवा समतुल्य मानले जाणारे अभ्यासक्रम विचारात घेतले जाणार नाही। 14वे सँडविच डिप्लोमा आणि पार्श्वप्रवेश। औद्योगिक प्रशिक्षणासह सतत चालणारा डिप्लोमा कोर्स पात्र आहे। पार्श्वप्रवेश म्हणजेच ITI किंवा 12वी नंतर थेट दुसऱ्या वर्षात घेतलेल्या उमेदवारांनी 4 सेमिस्टरनुसार गुणांची टक्केवारी पूर्ण केली असल्यास ते पात्र मानले जातील। 15वे सरकारी कर्मचारी उमेदवार। जे उमेदवार सध्या सरकारी सार्वजनिक उपक्रमात नोकरी करत आहेत त्यांनी योग्य अधिकृत मार्गाने अर्ज करावा। निवड प्रक्रियेच्या वेळी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC आणावे, अन्यथा परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही। 16वे तात्पुरते शॉर्टलिस्टिंग। अर्जावर आधारित शॉर्टलिस्टिंग तात्पुरते असते। पुढील टप्प्यासाठी बोलवल्यास मूळ कागदपत्रांची पडताळणी होईल। जर पात्रता निकष पूर्ण न केल्याचे आढळले तर परीक्षेला बसण्यास परवानगी दिली जाणार नाही। 17वे एकाच अर्जाचा सल्ला। उमेदवारांनी फक्त एकच अर्ज करावा। अनेक अर्ज आल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाईल, बाकीचे नाकारले जातील। 18वे प्रवास भत्ता। संगणक चाचणी SC ST दिव्यांग उमेदवारांना थर्ड AC ट्रेनच्या भाड्यांची परतफेड केली जाईल। मुलाखतीसाठी सेकंड AC भाडे परत केले जाईल। प्रवास भत्त्यात फॉर्म भरून प्रवासाचे तिकीट बँक तपशील जोडणे आवश्यक आहे। अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाही। केंद्र व राज्य शासन काम करणाऱ्या प्रवास भत्ता दिला जाणार नाही। 19वे भरती प्रक्रियेत बदलण्याचा हक्क। BPCL ला कोणत्याही पूर्वसूचना न देता भरती प्रक्रिया रद्द, बदलण्याचा किंवा वाढवण्याचा अधिकार राखून ठेवलेला आहे। काही कारण न देता पद न भरण्याचा अधिकार ही BPCL कडे आहे। 20वे रिक्त पदांची संख्या। जाहिरातीत दिलेल्या पदसंख्या तात्पुरती आहे, गरजेनुसार ती कमी जास्त होऊ शकते। जर उमेदवार पात्र नसेल किंवा पुरेसे अर्ज आले नाहीत तर BPCL त्या पदांवर भरती करणार नाही। टिप: उमेदवारांनी सर्व अटी वाचून आणि समजून अर्ज करावा। 21वे योग्य उमेदवाराची निवड। कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही नोकरीसाठी ठेवायची किंवा कोणती जबाबदारी द्यायची याचा अंतिम निर्णय BPCL कडे असतो। 22वे बाह्य प्रवाह टाळा। जर कोणी उमेदवार भरती सोपी व्हावी म्हणून ओळखी किंवा राजकीय किंवा इतर बाह्य दबाव वापरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा अर्ज थेट रद्द केला जाईल। 23वे शेवटच्या तारखेची वाट न पाहता अर्ज करा। उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकर अर्ज करावा। शेवटच्या दिवशी इंटरनेटचा लोड किंवा वेबसाईट जाम झाल्याचा लॉगिंग भरताना अडचण येऊ शकते। 24वे इंग्रजी आवृत्तीला प्राधान्य। सूचना इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषांमध्ये दिल्या असल्या तरी काही अर्थांचा गोंधळ झाल्यास इंग्रजी मजकूरच अंतिम आणि ग्राह्य धरला जाईल। 25वे चुकीची माहिती दिल्यास कारवाई। जर उमेदवाराने खोटी किंवा चुकीची माहिती दिली तर तो अपात्र ठरेल आणि BPCL त्यासाठी जबाबदार राहणार नाही। अर्जामध्ये दिलेली माहिती अर्जदाराच्या जबाबदारीवरील ग्राह्य धरली जाते आणि कागदपत्र पडताळणीशिवाय ती मान्य केली जाते। निवडीनंतर सुद्धा जर उमेदवार अपात्र असल्याचे आढळले तर त्याची नियुक्ती रद्द केली जाईल आणि नोकरीही तात्काळ संपवली जाईल। 26वे प्रचार केल्यास अर्ज रद्द। भरती प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचा प्रचार किंवा जनसंपर्क किंवा दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्यास अर्ज रद्द केला जाईल। 27वे वादांसाठी न्यायालय। तर या भरती प्रक्रियेबाबत काही वाद निर्माण झाल्यास त्याचा निकाल फक्त मुंबई न्यायालयातच दिला जाईल। 28वे फसव्या एजन्सीपासून सावधान। सर्व अर्ज फक्त BPCLच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरच स्वीकारले जातील। BPCLने कोणत्याही बाह्य एजन्सीला हे काम दिलेले नाही। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही PDF ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पाहायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।